लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार तर सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधला हा अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात. पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी, बड्या नेत्याची मागणी. सूत्रांची माहिती. एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे पटेलांशी पवारांशी चर्चा तर आता पटेल तटकरेंचं पवारांनी फक्त ऐकून घेतल्याची सूत्रांची माहिती. 12 मेला सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतल्याची माहिती. शरद पवार कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावू शकतात, एनसीपीत सूर. सूत्रांची माहिती. माझा 42 वर्षांचा राजकीय प्रवास. मला जेव्हा बोलायचंय त्यावेळी नक्की बोलेन. पार्थ पवारांच्या मुद्द्यावरून माध्यमांच्या प्रश्नावर तटकरेंची प्रतिक्रिया. आपण सर्वेसर्वा झालोय असं पार्थ पवारांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी असली तरी सुद्धा पार्थ पवार ऐकतील असं वाटत नाही. अंजली दमानी यांची यावर प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना समज दिल्याची सूत्रांची माहिती. तर श्रीवास्तव यांना नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतनं वगळलं. त्यामुळे आता श्रीवास्तव यांनी पवार कुटुंबावर आरोप केले होते. दरम्यान श्रीवास्तव हे पटेल तटकरेंचे निकटवर्तीय. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे सुद्धा कार्यकारी अध्यक्षपद नाही. तर आम्ही चर्चा करून यावर मार्ग काढू. तटकरेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये एनसीपी नेत्यांची पुढील आठवड्यात बैठक. तर राष्ट्रवादीतील कथित अंतर्गत कलहावर चर्चा होणार. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीतील नेत्यांशी चर्चा करणार. जातपात धर्म धरून कधीच राजकारण केलं नाही. एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. धनंजय मुंडेंचं वक्तव्य तर खरं काय ते लोकांना माहिती आहे, म्हणूनच मी शांत. धनंजय मुंडेंचं सूचक विधान. मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात असं फडणवीस म्हणाले होते. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, मग प्रमाणपत्र का रोखले? मनोज जरांगेंचा फडणवीसांना सवाल. तर मराठ्यांची मनं जिंकण्याची मुख्यमंत्री फडणवीसांना संधी असल्याची ही जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. जरांगेंचा आरोप. तर मराठ्यांची फसवणूक करू नका, सर्व पक्ष मराठ्यांनी साथ द्यावी. जरांगेंचं आवाहन. तर सर्व अभ्यासकांना 28 मे रोजी अंतरवालीमध्ये येण्याचंही आवाहन. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचाही आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. मुंढवा जमीन घोटाळ्याचा आम्ही खुलासा केला. पार्थ पवारांचं नाव या घोटाळ्यामध्ये आहे, पण अहवालात त्यांचं नाव कुठेच नाही. यामागे भाजपचं आणि तटकरे गँगचं षडयंत्र. मुंढवा जमीन घोटाळ्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावर पुरवणी दोषारोपपत्र. ही कारवाई केवळ टोकन कारवाई वाटते. अमेडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील 1% तर पार्थ पवार 99% भागीदार. मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये दोघेही जबाबदार. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांचं ट्विट चर्चेत. जेलमध्ये असूनही बोंधुकराची कमाई सुरूच. नाशिकच्या रिंगरोड प्रकल्पाच्या या भूसंपादनातनं बोंधुकरातला 3 कोटी मिळणार. दरम्यान या प्रकरणी आता त्याच्या पत्नीला आणि मुलींना ही रक्कम मिळणार असल्याची माहिती. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आरोप होते, त्या जेलमध्ये गेल्या. भाजपनं त्यांना उमेदवारी देत खासदार केलं. टीसीएस प्रकरणामध्ये आरोपी सिद्ध न होताच घर का पाडण्यात आलं? इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आसिफ शेख यांचा सरकारला सवाल. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा वाघमारेंच्या पतीचं पुण्यातल्या बिब्वेवाडीमध्ये हॉस्पिटल. तर मनीषा वाघमारेचा पती संजय वाघमारेचा दातांचा दवाखाना. मनीषा वाघमारेला आज सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून शुभम खैरनारच्या संपर्कातल्या लोकांची चौकशी. तर पेपरफुटी प्रक्रियेमध्ये टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचंही उघड. नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड सीबीआयच्या ताब्यात. लातूरमध्ये सीबीआयचा तपास आणखी सुरूच. तर पीव्ही कुलकर्णी एनटीएसाठी पेपर सेट करायचं काम करायचा. त्यांनाच नंतर हा पेपर फोडल्याची माहिती समोर. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 3 विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यामध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर. अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका. नीट प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानींचा संताप. तर विचार करून मतदान करा. परीक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणांची मागणी. सरकारला प्रश्न विचारणं सरन्यायाधीशांना चुकीचं वाटतं का? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा सवाल. तर जुराळच्या वक्तव्यावरून सरन्यायाधीशांनी माफी मागावी अशीही दमानी यांची मागणी. रोहित पवार राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेणार. तर राज्यभरातील महिला आणि मुलींच्या अत्याचारासंदर्भात ही भेट. भडगाव पालघरमधील पीडित कुटुंबासोबत रोहित पवार दातेंची भेट घेणार.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा चौथीत शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. जळगावच्या धरणगाव तालुक्यातली संतापजनक घटना. धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नराधम शिक्षकाला अटक. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये 50 वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार तर 25 आरोपी सारंग सदावरसे याच्यावर गुन्हा दाखल. पीडितेच्या मुलानं आरोपीला पकडल्यानं हे प्रकरण उघडकीस. पुण्याच्या भोरमध्ये अल्पवयीन मुलावर 48 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार. पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल तर अल्पवयीन मुलाला गावाबाहेर नेऊन अत्याचार केल्याची माहिती. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न. दरम्यान मराठी माणसांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू. सीमा भागालगत मराठी समाजाच्या प्रश्नांवर रोहित पाटलांची ही प्रतिक्रिया. राज्याच्या रेती वाळू धोरणामध्ये बदल. वाळू घाटातील एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू ईडब्ल्यूएस घरकुलांसाठी देणार. महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय. शरद पवारांचा बारामतीमध्ये शेती पाहणी दौरा तर शरद पवारांकडून एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊसाची पाहणी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाकडे निधी कमी तर मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पांचे काम करतायत. राज्य शासनाच्या धोरणावर जयंत पाटलांकडून संताप व्यक्त. देशात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ. वाढत्या इंधन दरवाढींविरोधात आता स्विगी झोमॅटो आणि ओला उबर चालकांचं देशव्यापी लॉगआउट. दुपारी 12 ते 5 या वेळेमध्ये लाखो कामगार निषेध नोंदवणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद. मनपा पदाधिकारी कर्मचाऱ्यांचा आठवड्यातनं 1 दिवस बस मेट्रोनं प्रवास करण्याच्या सूचना. प्रशासकीय स्तरावर मोठ्या काटकसरीच्या उपाययोजना लागू करण्यात येणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा. अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक तर वाहन चालकांना याचा नाहक मनस्ताप. पालघरच्या बोईसरमध्ये आमदार विलास तरे यांचा ग्रीन संदेश. विलास तरे यांनी इलेक्ट्रिक वाहनातनं मतदारसंघाचा दौरा केलाय. बुलढाण्यामध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखराला झुंपण्याची वेळ. संग्रामपूर तालुक्यातली ही घटना समोर. शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची ही मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही सीएनजी गॅसचा तुटवडा. पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर गर्दी. दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन 2 दिवसांपासून बंद. वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशीही डिझेल टंचाई कायम. जिल्ह्यातील 60% पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपला. डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा ठप्प. जळगावमध्ये इंधन पुरवठा उशिरानं तर जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी इंधनाची टंचाई. 2 ते 3 दिवसांनी होणारा इंधन पुरवठा आता 5 दिवसांनी होतोय. बीडमधील मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जेवणाची शिदोरी सोबत घेऊन अंतरवाली सराटीच्या दिशेनं ते निघाले. बीड भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहामध्ये रवानगी केली. बीड जिल्हा पोलीस दलात बदली प्रक्रिया सुरू तर राजकीय दबाव अथवा शिफारसी केल्यास कारवाई होणार. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा हा इशारा. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांची धाराशिवला बदली तर बीड जिल्ह्यामध्ये 3.5 वर्ष अप्पर पोलीस अधीक्षकपदी त्यांची कामगिरी. पंतप्रधान मोदींच्या खर्च कपातीचा बीडमध्ये इम्पॅक्ट. दरम्यान बीडमध्ये राजकीय पद गेल्यानंतर सुद्धा सुरक्षा असलेल्या 5 बड्या नेत्यांची पोलीस सुरक्षा काढली. जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, अमरसिंग पंडित, राजेश्वर चव्हाण आणि सुभाष राऊत यांची सुरक्षा काढली. नाशिकमधील रामकुंडाच्या उत्तर तीरावरून भाविकांना आजपासून प्रवेश बंद. सिंहस्थाच्या कामामुळे रामकुंड परिसराचा उत्तर भाग बंद राहणार. पुरोहित संघ आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय. संभाजीनगर डीपीडीसी बैठकीत 909 कोटी 22 लाखांच्या विकास आराखड्याला मंजुरी. शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विकास कामांना हिरवा कंदी. गोंदिया जिल्हा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये राज्यात प्रथम. केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण तर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महसूल पथकातील अधिकाऱ्याला वाळू माफियांकडून धमकी. वाळू माफियांकडून महसूल अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी. दोघांविरुद्ध गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल. अधिकाऱ्यांसोबत वाळू माफियांनी घेतलेल्या या गोंधळाचा व्हिडिओ ही व्हायरल. वर्ध्यामध्ये अज्ञाताची 3,75,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. मोबाईलला आलेली एपीके ही फाईल डाउनलोड केल्यानंतर फसवणूक झाल्याची माहिती. उत्तर चाकण पोलिसांची मोठी कारवाई. देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक. 29 वर्षीय गोविंद डोंगरेला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल. जळगावच्या गिरणा नदीपात्रात अवैध वाळू कारवाई दरम्यान एकाला अटक. दरम्यान आरोपीकडनं 25,000चा गावठी कट्टा जप्त. आनंदा सपकाळे नावाच्या एका आरोपीविरुद्ध
धरणगाव पोलिसात गुन्हा. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.